नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिकोज वेन बद्दल माहिती घेणार आहोत। बघा, अनेक जणांना व्हेरिकोज वेनचा त्रास असतो। यामध्ये काय होतं, पायाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या नसा आहेत, त्या आकाराने मोठ्या होतात। काही जणांना बघा निळ्या रंगाच्या, जांभळ्या रंगाच्या किंवा अशा गर्द गुलाबी रंगाच्या अशा नसा पायाच्या मागच्या बाजूला किंवा पायाच्या मिडियल साईडला आतल्या बाजूला अशा नसा दिसायला लागतात। काही जणांच्या नसा तर चांगल्याच मोठ्या झालेल्या असतात। एखादा साप कसा वेटोळे घेऊन असतो तशा पद्धतीने अशा वेटोळे घेतलेल्या नसासुद्धा अनेक जणांच्या पायावर निर्माण झालेल्या असतात। तर यांनाच व्हेरिकोज वेन असं म्हणतात। तर ह्या व्हेरिकोज वेन नेमक्या का होतात, आपल्या पायामध्ये होण्याची कारणं काय आहेत, व्हेरिकोज वेन तुम्हाला जर असतील तर कोणती लक्षणं ही तुमच्या पायामध्ये निर्माण होऊ शकतात, व्हेरिकोज वेनचे स्टेजेस कोणकोणते आहेत आणि व्हेरिकोज वेन जर तुम्हाला असतील तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी, त्या नसा ज्या आहेत त्यांचा आकार कमी करण्यासाठी, त्याची लक्षणं कमी करण्यासाठी तुम्ही पायाला कोणतं तेल लावू शकता याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हेरिकोज वेनचा त्रास बऱ्याच जणांना असतो मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा होणार आहे। हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितलेली आहे त्याचा वापरसुद्धा करून घ्या। पुढे जाण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। बाजूला नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे ते दाबून ठेवा, त्यामुळे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आमचा कोणताही आरोग्यपूर्ण असा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। आता व्हेरिकोज वेन म्हणजे काय? व्हेरिकोज वेन म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या, मोठ्या झालेल्या आणि टॉर्चस म्हणजे वेड्यावाकड्या। तर मोठ्या आणि वेड्यावाकड्या नसा जेव्हा तुमच्या पायावर व्हायला लागतात तेव्हा त्याला व्हेरिकोज वेन असं म्हणतात। आता हे होतं कशामुळे? बघा कसं आहे की ह्या ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात ना, तुमच्या हातापायावर बघा तुम्हाला नसा दिसतील, थोड्याशा निळ्या रंगाच्या किंवा काही लोकांच्या जास्त निळ्या रंगाच्या दिसतात। तर ह्या नसा ज्या असतात ना, त्यांचं काम काय असतं की खराब रक्त जे आहे ते आपल्या हृदयाकडे पाठवणं। म्हणजे समजा तुमच्या पायावर इथे ह्या नसा आहे, तर ह्या नसा काय करतायत, ह्या नसा इथलं जे खराब रक्त आहे ते हृदयाकडे ते पाठवत असतात, वरती पाठवत असतात, बरोबर। म्हणजे त्यांचा जो रक्तप्रवाह आहे तो खालून वरती चाललेला असतो। त्या ठिकाणी जो फ्लो आहे तो खालून पायाकडून हृदयाकडे रक्तप्रवाह हा चाललेला असतो। पण काही कारणाने हा जो प्रवाह आहे तो व्यवस्थित होत नाही किंवा जो प्रेशर वरती जायला हवा तो प्रेशर जेव्हा खालच्या दिशेने येतो त्यावेळी काय होतं, त्यावेळी नसा ज्या आहेत त्या फुगायला लागतात। म्हणजे थोडक्यामध्ये नसांमधलं जर प्रेशर वाढलं तर त्या नसा ज्या आहेत त्या मोठ्या होतात। तुम्ही बघितलं असाल कधी नळ चालू केला आणि त्याला खाली पाईप लावला असेल आणि जर जोरात तुम्ही फोर्सने पाणी चालू केलं तर काय होणार आहे, पाईप जरा मोठा होणार आहे। तर तसंच प्रक्रिया आपल्या नसांमध्ये होते। नसा ह्या सुद्धा एक प्रकारे पाईपच्या स्वरूपामध्ये असतात। त्याच्यामुळे नसांमधलं प्रेशर जर वाढलं तर काय होणार आहे, त्या नसा ह्या मोठ्या होणार आहेत आणि मोठ्या झाल्यामुळे काय होणार आहे की त्याच्यामध्ये वाल्व्ह असतात। वाल्व्ह म्हणजे झडपा असतात। या झडपा काय करतात की नसा रक्तपुरवठा जो आहे ना तो हृदयाकडे एका दिशेने जाईल याचं लक्ष ठेवतात। म्हणजे वरतून जर खाली जर प्रेशर यायला लागला तर त्या झडपा बंद होतात। परंतु नसा मोठ्या झाल्यामुळे काय होतं, वाल्व्ह जो असतो तो काम करत नाही आणि त्यामुळे मग जो प्रेशर आहे तो आणखी खाली यायला लागतो आणि मग नसांचा आकार जो आहे तो वाढायला लागतो। तर अशा पद्धतीने प्रक्रिया ही व्हेरिकोज वेनमध्ये होत असते। थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर की नसांमधला जो रक्तपुरवठा आहे, रक्त जो वाहत आहे त्याचं प्रेशर जास्त झालेलं आहे आणि प्रेशर जास्त झाल्यामुळे त्या नसा ज्या आहेत त्या मोठ्या होत आहेत। आता या व्हेरिकोज वेन निर्माण का होतात? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं दोन आहेत, एक तर प्रेशर वाढतो किंवा वाल्व्ह खराब होतो। तर हे कोणामध्ये जास्त होतं की काही लोक बऱ्याच वेळ उभं राहून असतात, एकाच ठिकाणी बराच वेळ उभं राहिलेले असतात। त्यांचं काम तसं असतं, जसं की बार्बर आहेत म्हणजे आपले केस कापणारे किंवा सलूनमध्ये काम करणारे आहेत किंवा नर्सेस आहेत किंवा टीचर्स आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत। तर ह्या सगळ्या व्यक्ती कशा असतात, एकाच जागी उभ्या असतात बराच वेळ, 2 तास 3 तास 4 तास एकाच ठिकाणी स्थिर उभ्या असतात। तर त्यामुळे काय होतं, पायाचं प्रेशर, पायामध्ये रक्तवाहिन्यांचं प्रेशर वाढतं आणि मग हळूहळू वाल्व्ह खराब झाल्यामुळे मग रक्तवाहिन्या ह्या मोठ्या व्हायला लागतात। ठीक आहे, तर ह्यांच्यामध्ये व्हेरिकोज वेन होण्याची शक्यताही अधिक असते। आता आपल्यापैकी काही जण असंही म्हणाल की आम्ही जास्त उभं राहत नाही किंवा आम्ही आधी आमचं कामसुद्धा असं नव्हतं की आम्हाला जास्त वेळ उभं राहायला लागायचं तरीही आमच्या नसा ज्या आहेत त्या मोठ्या का? तर याचं कारण आहे ते म्हणजे वाल्व्हचं होणारं डिजनरेशन। काही जणांमध्ये 40-45 नंतर
वाल्व्ह जे असतात किंवा त्या झडपा ज्या असतात त्याचं डिजनरेशन होतं, त्या काम व्यवस्थित करत नाही आणि त्याच्यामुळे मग पुन्हा व्हेरिकोज वेन ह्या व्हायला लागतात. तर दोन्ही पद्धतीने होते. एक तर डिजनरेशन प्रोसेस असू शकते किंवा तुमचं काम आहे, प्रोफेशन तसं आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्हेरिकोज वेन होण्याची शक्यताही असते. व्हेरिकोज वेनची लक्षणं कोणती आहेत? आता व्हेरिकोज वेन तुमची कोणत्या स्टेजमध्ये आहे ना, त्या पद्धतीने तुमचं लक्षण हे असणार आहे. पण पहिलं अतिशय महत्त्वाचं लक्षण जे आहे ते म्हणजे तुमच्या पायावर नसा ज्या आहेत त्या आधीपेक्षा तुम्हाला मोठ्या दिसायला लागत आहेत. हे पहिलं लक्षण आहे व्हेरिकोज वेनचं. दुसरं जे आहे ते म्हणजे पाय जे आहेत ते एकदम गळून गेल्यासारखे वाटतात, पाय थकून गेल्यासारखे वाटतात. हे एक महत्त्वाचं व्हेरिकोज वेनचं लक्षण आहे. तुम्ही दिवसभर काम करताय, ठीक आहे, ऑफिसमध्ये आहात किंवा तुमचं काही काम आहे ते तुम्ही दिवसभर करताय आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी 7-8 वाजता घरी येताय त्यावेळी तुम्ही असं ऑब्झर्व करताय की पाय जे आहेत ते एकदमच थकून गेलेले आहेत, गळून गेलेले आहेत, पायामध्ये काही शक्ती किंवा त्राणच उरलेलं नाही. अशा प्रकारची फिलिंग जर तुम्हाला येत असेल तर ते व्हेरिकोज वेनमुळे असू शकतं. याला टायर्ड लेग सिंड्रोम असं म्हटलं जातं. काय होतं, आपल्या पायामध्ये रक्त जे आहे ना ते जमा राहून त्या ठिकाणचे मसल्स जे आहेत ते थकून जातात आणि त्यामुळे अशा पद्धतीचं लक्षण हे निर्माण होतं. त्यामुळे टायर्ड लेग सिंड्रोम किंवा पाय एकदम थकून जाणे, पायामध्ये काही शक्ती नाही आहे असं वाटणे, हे एक महत्त्वाचं लक्षण व्हेरिकोज वेनचं आहे. त्यानंतर काही जणांना नाईट क्रॅम्प्स येतात, रात्रीचं पायामध्ये गोळे यायला लागतात. बऱ्याच वेळा विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे किंवा पायामध्ये वात वाढल्यामुळे सुद्धा क्रॅम्प्स येतात किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास जर असेल तुम्हाला आणि दिवसभर जर तुम्ही बराच वेळ उभे असाल तर रात्रीचे पायामध्ये गोळे येणं, क्रॅम्प्स येणं हा प्रकार होऊ शकतो. काहींना पायामध्ये जळजळ होते, बर्निंग सेन्सेशन होतं, काफ मसल्स आहेत, पिंढऱ्या आहेत किंवा तळपाय आहेत त्या ठिकाणी जळजळल्यासारखं सुद्धा होऊ शकतं. यानंतर काहींना पायाला सूजसुद्धा येते, पाय असे चांगले जाडसर होतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळी लक्षणं ही व्हेरिकोज वेनमध्ये येत असतात. आता व्हेरिकोज वेनच्या स्टेजेससुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला व्हेरिकोज वेन चालू झालं की ते हळूहळू वाढत जातं. म्हणजे व्हेरिकोज वेन एक 1-2 महिन्याचा त्रास नसतो. 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष अशा पद्धतीने ते वेन्स जे आहेत ना त्या मोठ्या मोठ्या होतात आणि पायामध्ये वेगवेगळी लक्षणंही निर्माण होत असतात. तर तुमचा व्हेरिकोज वेन कोणत्या स्टेजमध्ये आहे ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं हे फार आवश्यक आहे. तर यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे स्पायडर वेन्स. स्पायडर वेन्स म्हणजे कोळ्यासारख्या वेन असतात ना, कोळ्याचं जाळं कसं असतं तशा पद्धतीने वेन्स ह्या पायावर दिसायला लागतात. साधारणपणे पायाच्या मागे किंवा मिडियल साईडला म्हणजे पायाच्या आतल्या बाजूला अशा निळसर रंगाच्या किंवा काळसर रंगाच्या मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्या ह्या दिसायला लागतात. हे पहिलं स्टेज आहे व्हेरिकोज वेनची. त्यानंतर मग तिथून पुढे रेटिक्युलर वेनकडे प्रवास व्हेरिकोज वेनचा होतो. तिथे तुम्ही लक्ष दिलं नाही पायाकडे तर मग पुढे ते स्पायडर वेनपासून रेटिक्युलर वेनकडे तुमच्या व्हेरिकोज वेन वाढतात. रेटिक्युलर वेन कसं असतात, थोड्याशा मोठ्या असतात स्पायडर वेनपेक्षा. एक 2-3 मिलीमीटर साईजच्या रेटिक्युलर वेन असतात. मोठ्या मोठ्या एवढ्या जाडीच्या व्हेरिकोज वेन दिसायला लागतात आणि त्यानंतर मग पुढे प्रॉपर व्हेरिकोज वेनमध्ये त्याचं रूपांतर होतं. रेटिक्युलर वेन जर तुम्ही तिथे लक्ष नाही दिलं तर त्या आणखी मोठ्या होतात आणि आणखी मोठ्या झाल्यानंतर मग तसं असं वेटोळ्या घातलेल्या आणि अशा 3-4 मिलीमीटरच्या, 5 मिलीमीटरच्या, 1 सेंटीमीटरच्या अशा साईजच्या व्हेरिकोज वेन ह्या पायावर मागच्या साईडला किंवा आतल्या साईडला अशा पद्धतीने ह्या व्हेरिकोज वेन ह्या दिसायला लागतात. तर इथे तुम्हाला फार लक्ष देणं आवश्यक आहे, कारण अशा मोठ्या व्हेरिकोज वेन तुमच्या पायावर दिसायला लागल्या तर पुढे जाऊन मग त्याचं कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यताही असतेच. आता हे व्हेरिकोज वेनकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर काय होणार आहे पुढे, तर पुढे तुमच्या पायांना सूज यायला लागणार. पाय हे अँकलच्या इकडे, आपला जो अँकल जॉईंट आहे, घोट्याचा सांधा आहे, त्या ठिकाणी पायाला सूज येते, पिटिंग इडिमा निर्माण होतो, दाबल्यावर खळगा पडायला लागतो. इथे सुद्धा जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर काय होणार आहे, ते जे रक्त त्या ठिकाणी साचून असतं त्या ठिकाणी रक्त अधिक वेळ साचल्यामुळे तिथे त्वचाविकार व्हायला लागतो, इक्झिमा व्हायला लागतो. इक्झिमा म्हणजे काय होतं की तिकडली त्वचा जी आहे ती काळी पडते आणि तिकडली त्वचा ही कोरडी पडते, खरखरीत होते आणि मग प्रचंड खाज यायला लागते. त्याला इक्झिमा असं म्हटलं जातं. तर इक्झिमा होण्याची शक्यता जी आहे ती अशावेळी निर्माण होते. अशा ठिकाणी सुद्धा जर तुम्ही पायाकडे लक्ष नाही दिलं, त्याची काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन मग अल्सर होण्याचा धोकासुद्धा संभवतो. काही जणांना व्हेरिकोज वेन अल्सर्स निर्माण होतात. अल्सर म्हणजे त्या ठिकाणी जखम होते आणि ती जखम वाढत जाते आणि मग ती जखम जी आहे ती भरत नाही. तर ही स्टेज आहेत ना, ह्या स्टेज लगेच होत नाहीत. 5 वर्ष 10 वर्ष हळूहळू या स्टेजेस जे असतात त्या एकापासून दुसऱ्या स्टेजमध्ये व्हेरिकोज वेनचं रूपांतर हे होत असतं. एकदा अल्सर निर्माण झाला ना की त्यानंतर मग ट्रीटमेंट ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड होते. म्हणजे लगेच ते बरं होत नाही, बरेच दिवस औषधं घ्यावी लागतात आणि प्रिव्हेन्शन करून फायदा होत नाही, याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते.
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्या की आपला व्हेरिकोज वेन हा कुठल्या स्टेजमध्ये आहे, तो तिथून पुढच्या स्टेजमध्ये जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी. व्हेरिकोज वेन हा जो त्रास आहे ना, ह्याच्यामध्ये हे पूर्ण बरं करणारे असे ट्रीटमेंट किंवा सर्जिकल ऑप्शन्स नाही आहेत. जे काही सर्जरीज आहेत त्याच्यामध्ये व्हेरिकोज वेनच्या वाल्व्हवर काम केलं जात नाही, तर व्हेरिकोज वेन्स जे असतात त्या लेझरने पूर्ण कोलॅप्स केल्या जातात. त्यामुळे इथे क्युरेटिव्ह असं काही ट्रीटमेंट नाही आहे. ह्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेन्शन करून आपल्या शरीरामधला वात कमी करून आपल्याला त्याची काळजी घेणं हे फार आवश्यक असतं, जेणेकरून पुढे त्याचं कॉम्प्लिकेशन, त्याचा अधिक त्रास आपल्याला होणार नाही. आता मित्रांनो, तुमच्या व्हेरिकोज वेनवर तेल तुम्हाला कोणतं लावायला हवं याची माहिती देतो. बघा, तुमच्या ज्या वेन्स आहेत त्या लहान असतील, म्हणजे एकदम मोठ्या झालेल्या नाही आहेत, निळ्या रंगाच्या, काळसर जांभळ्या अशा रंगाच्या जर वेन असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला दुखत असेल, पाय दुखण्याचा प्रॉब्लेम होत असेल, पाय थकतात असं वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही पिंड तेल नावाचं तेल आहे ते लावू शकता. आता तेल जे आहे ना ते खालून वर लावायचं, तेल हातावर घ्यायचं, थोडंसं कोमट करायचं आणि पायाला खालून वर मालिश करायचं. जर तुमच्या व्हेरिकोज वेन ह्या मोठ्या झालेल्या असतील, म्हणजे तुमच्या 3rd स्टेजमध्ये आलेल्या असतील, अशा एवढ्या मोठ्या व्हेरिकोज वेन आहेत, वेटोळे घेतलेल्या सापासारख्या व्हेरिकोज वेन जर असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही सहचरादी तेल हे लावू शकता. सहचरादी तेलसुद्धा तुम्हाला पायाला खालून वर लावायचं आहे, हलक्या हाताने मालिश करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सहचरादी तेल हे लावू शकता. पिंड तेल हे लहान वेन असतील तर, सहचरादी तेल हे मोठ्या रक्तवाहिन्या असतील तर ही दोन्ही तेलं तुम्हाला तुमच्या जवळपास आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्ही ऑनलाईन काही गोष्टी विकत घेत असाल तर पिंड तेल आणि सहचर तेल हे दोन्ही तेलं ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲमेझॉनच्या लिंक दिलेल्या आहेत, त्यावरसुद्धा तुम्ही जाऊन पिंड तेल आणि सहचर तेल ह्या गोष्टी खरेदी करू शकता. मित्रांनो, व्हेरिकोज वेन होऊ नये किंवा व्हेरिकोज वेन तुम्हाला आहेत तर ते पुढच्या स्टेजमध्ये जाऊ नये, तर यासाठी तुम्हाला काय करायला हवं, कोणती काळजी घ्यायला हवी, तुम्हाला कोणते व्यायाम करायला हवेत. व्हेरिकोज वेन स्टॉकिंग्ज मिळते, तर त्याचं मेजरमेंट तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायला हवं, आयुर्वेदामध्ये व्हेरिकोज वेनची ट्रीटमेंट ही कशी केली जाते, डाएट कसा ठेवायला हवा, या संदर्भातसुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हेरिकोज वेन का होतं, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्या स्टेजेस कशा आहेत त्याबद्दल माहिती दिली. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक 2-3 दिवसामध्येच तो व्हिडिओ येईल. त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हेरिकोज वेन जर असतील तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी, जेणेकरून तुमचा त्रास जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये वाढणार नाही, याची माहिती देणार आहे. तेव्हा मित्रांनो, तोसुद्धा व्हिडिओ 2-3 दिवसांनी जो प्रदर्शित होईल तो जरूर पाहून घ्या. थांबतो इथेच मित्रांनो, धन्यवाद.